तर आणखी एक महत्त्वाची बातमी, पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरीमुळेच गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा भाजप आमदार अमित गोरखे यांचा आरोप आहे। आमदार गोरखेंचे पीए संतोष भिसे यांच्या पत्नीचा मृत्यू झालाय। दीनानाथ रुग्णालयानं ॲडमिट करण्यासाठी 10 लाखांची मागणी केलेली होती। पेशंट सिरियस असतानाही रुग्णालयानं ॲडमिट करून घेतलं नाही असा आरोप अमित गोरखेंनी केलाय। 2 जुळ्या मुलींना जन्म देऊन महिलेचा मृत्यू झालेला आहे। तिथल्या ॲडमिनिस्ट्रेशननी ते झुकारून त्यांना ॲडमिशन दिलं नाही आणि त्या धावपळीत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं। पण त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली, त्या ठिकाणी त्यांना 2 जुळ्या मुली झाल्या, पण दुर्दैवी त्या आईचे त्या ठिकाणी मृत्यू झाला। मला हे सांगायचं की दीनानाथ हॉस्पिटल हे खऱ्या अर्थानं गरिबांसाठी आणि ट्रस्ट म्हणून चालवलं जातं, पण अशा प्रकारचं अत्यंत गंभीर गुन्हा ह्या हॉस्पिटलने केलेला आहे आणि अशा अनेक तक्रारी ह्या आलेल्या आहेत। तर 2 जुळ्या मुलींना जन्म देणाऱ्या या मातेचा मृत्यू झालेला आहे। दीनानाथ रुग्णालयातली ही घटना, तनिषा सुशांत भिसे असं मृत्यू झालेल्या या महिलेचं नाव आहे। आरोपांनंतर तर रुग्णालय प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मात्र देण्यात आलेला नाहीये। 2 जुळ्या मुलींना जन्म देऊन या महिलेचा मृत्यू झाला। आमदार गोरखेंचे पीए संतोष गोरखे यांचा मुलीचा योगेश बोरसे माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। योगेश, अतिशय धक्कादायक खरं तर ही बातमी म्हणता येईल। अमित गोरखे जे भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत आणि त्यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नीचा मृत्यू झालेला आहे। तनिषा भिसे असं त्यांचं नाव आहे आणि पुण्यातल्याच प्रसिद्ध आणि नामांकित असणाऱ्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसे यांना ॲडमिट करण्यात आलं होतं। त्यांना खरं तर त्या गर्भवती होत्या आणि त्यांना त्रास होत असल्यामुळे त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र त्यांच्याकडे जवळपास 10 लाख रुपयांची मागणी ही दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाकडून करण्यात आलेली होती। यापूर्वीच सुशांत भिसे यांच्या परिवाराकडून हॉस्पिटलकडे जवळपास 2.5 लाख रुपये आधीच भरण्यात आले होते। मात्र असं असताना देखील आणखीन 10 लाख रुपयांची मागणी ही करण्यात आली होती। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर कुटुंबाकडून हे सगळे 10 लाख रुपये देण्याचे सुद्धा कबूल करण्यात आलं होतं। मात्र प्रशासनाचा हा मुजोरपणा आणि एकूण रुग्णालयाचा मुजोरपणामुळे या रुग्णाचा मृत्यू झाल्याची एकूण समोर आलेला आहे। या संदर्भात अमित गोरखे यांनी मुख्यमंत्र्यांकडे देखील या रुग्णालयाची तक्रार केलेली आहे। या सगळ्या घडामोडीमध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे जे काही प्रमुख आहेत रामेश्वर नाईक यांनी देखील रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला होता आणि या संदर्भातला पाठपुरावा केला होता। मात्र रुग्णालयाकडून कुठल्याही पद्धतीने हालचाली झाल्या नाहीत। त्यामुळे तनिषा भिसे यांनी जुळ्या मुलांना जन्म दिला आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झालेला आहे। या सगळ्या घडामोडी घडत असताना त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र या सगळ्या घडामोडीमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि एकूण यावर राजकीय सुद्धा आता प्रतिक्रिया येताना दिसतात। काही वेळापूर्वी सुषमा अंधारे यांनी देखील प्रशासनाच्या या मुजोरपणावरती टीका केलेली आहे। अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये जर एका आमदाराच्या स्वीय सहायकाच्या बाबतीत असं घडत असेल तर सर्वसामान्यांचं काय होत असेल असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होताना दिसतोय। मात्र ज्या पद्धतीने ही घटना घडलेली आहे आणि या घटनेमध्ये अमित गोरखे यांनी स्वतः रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला होता। त्यांनी या सगळ्या संपूर्ण घडामोडीमध्ये पाठपुरावा देखील केला होता। रुग्णालय प्रशासनाला विनंती देखील केली होती, मात्र रुग्णालयाकडून या सगळ्या विनंतीला म्हणजे कुठेही मान्य केली गेली नाही। त्यामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू झालेला आहे आणि या सगळ्या प्रकरणानंतर आता रुग्णालय प्रशासनावरती काही कारवाई होणार का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्री नेमकी काय आता दखल घेणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र रुग्णालय प्रशासनाशी आपण संपर्क साधला असता अद्यापर्यंत रुग्णालय प्रशासनाची कुठलीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही। मात्र अतिशय धक्कादायक ही घटना म्हणता येईल, ज्या पद्धतीने तनिषा भिसे यांचा या घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।